Hello everyone. In today's lecture, we are going to study here the next disease, typhoid. In a last lecture, we are going to study life cycle of filariasis as well as prevention, treatment, diagnosis and control of filariasis. So, in this lecture, we are going to study here typhoid. Then the positive organism of typhoid, signs and symptoms of typhoid, mode of transmission and diagnosis and treatment of typhoid. Typhoid is an infectious disease. म्हणजे typhoid हा infectious disease आहे, which is caused due to this positive organism. The structure is positive organism of the typhoid, that is a Salmonella typhi. म्हणजे हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, याचं नाव आहे साल्मोनेला टायफी. हा साल्मोनेला टायफी जो आहे, इट इज कॉज्ड with the help of the Salmonella typhi, it is a acute infection of intestine. म्हणजे आपल्या इंटेस्टाइनला, आतड्यांमध्ये हा काय करतो, तीव्र स्वरूपाचे इन्फेक्शन घडवून आणतो, हा साल्मोनेला टायफी. It is a gram-negative bacteria found in intestinal lumen of infected person. Intestinal lumen of infected person. आता intestinal lumen म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपली जी इंटेस्टाइन आहे मुलांनो, त्याचा लुमेन म्हणजे आता याची जी काय ही जाडी आहे, त्याच्या आतला भाग जो असतो ना, तर या लुमेन मध्ये हा काय करतो, सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन घडवतो. Therefore it is called as a, it is intestinal, infected in intestinal lumen. Pathogenicity is due to, आता हा याचा एवढा तीव्रपणा जो आहे, म्हणजे हा इतका याचं तीव्र स्वरूप जे आहे, तर ते फक्त आणि फक्त ह्या ओ अँटीजन मुळे आहे. ओ अँटीजन और सेल वॉल अँटीजन. म्हणजे याच्यामध्ये हा साल्मोनेला टायफी हा असा बॅक्टेरिया आहे की त्याच्यावरती इथं ओ अँटीजन प्रेझेंट आहे, इथं कॅप्सूल मध्ये के अँटीजन आहे आणि त्याच्या फ्लॅजेला मध्ये एच अँटीजन आहे. फ्लॅजेला म्हणजे तुम्हाला दिसतात ना इथं थ्रेड सारखे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. फ्लॅजेला म्हणजे शेपटी सारखा भाग आणि त्याच्यावरती एच नावाचा अँटीजन आहे. बघा एका बॅक्टेरियावरती किती प्रकारचे अँटीजन आहेत. आणि सगळ्यात घातक आहे डेंजर, इट इज अ ओ अँटीजन. ओ अँटीजन इज अ pathogenicity is due to on O antigen. It is also called as a lipopolysaccharide. Lipopolysaccharide, and lipopolysaccharide means short form is a LPS. LPS, lipopolysaccharide. Then flagella contains H antigen. त्याच्या फ्लॅजेला वरती बघितला तर H अँटीजन आहे. त्यानंतर सोमॅटिक म्हणजे याच्या आतल्या बाजूला जो लेयर आहे त्याच्यावरती ओ अँटीजन आहे, तो सगळ्यात डेंजर आहे. आणि म्हणून त्याच्या डेंजरसपणा जो वाढतोय तो फक्त आणि फक्त ओ अँटीजनमुळे. लक्षात येते ना. हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे साल्मोनेला टायफी हा बॅक्टेरिया. नेक्स्ट वन इज अ साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ टायफॉइड. टायफॉइडचे साइन्स आणि सिम्पटम्स म्हणजे याची लक्षणं काय आहेत, चिन्ह काय आहेत. तर फर्स्ट वन इज अ प्रोलॉंग्ड फीवर ॲज हाय ॲज 104 फॅरेनहाइट. 104 फॅरेनहाइट म्हणजे 104 डिग्री फॅरेनहाइट. याचं युनिट मात्र अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं, 104 डिग्री फॅरेनहाइट. इथं सेल्सिअस नाही आहे, लक्षात ठेवायचं. चुकून सेल्सिअस लिहिला तर सेल्सिअस मध्ये काय होईल सांगा, 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं, 104 डिग्री सेल्सिअसला आपण राहू काय, आतमध्ये सगळं उकळायला चालू आहे ना. म्हणजेच 104 डिग्री हे काय फॅरेनहाइट एवढा ताप असतो, लक्षात ठेवा. आणि खूप जोराचा ताप असतो, म्हणून याला म्हटलंय हाय प्रोलॉंग्ड फीवर. खूप कालावधीसाठी आणि खूप जास्त ताप असतो, हे पहिलं लक्षण आहे.
जनरल नॉझिया, फटीग अँड हेडेक. नॉझिया म्हणजे मळमळ, अस्वस्थपणा असणे. त्यानंतर फटीग, शरीरातले सगळे स्नायू शिथिल होणे, अकार्यक्षम होणे. हेडेक, डोकेदुखी. नेक्स्ट ॲबडॉमिनल पेन, पोटामध्ये दुखणं. त्यानंतर कॉन्स्टिपेशन और डायरिया, हे दोन्ही शब्द विरुद्ध आहेत, लक्षात ठेवा. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे विष्ठा साफ न होणे, आणि डायरिया म्हणजे अतिसार, म्हणजे जुलाब लागणे. ठीक आहे ना. त्यातले कुठले पण सिम्पटम दिसू शकतात, म्हणजे ॲबडॉमिनल पेन पण असू शकतं काही जणांना कॉन्स्टिपेशन पण होतं, आणि काही जणांना काय होतं, डायरिया पण. म्हणजे असे हे सिम्पटम दिसून येतात. देन रोज कलर्ड रॅश ऑन स्किन, त्वचेवरती गुलाबी रंगाचे काय होतात, असे कलरचे काय होतात, चट्टे येतात, किंवा असं त्वचा ही पूर्णपणे रॅशेस येतात चेहऱ्यावरती, आणि म्हणून पूर्ण त्वचा ही एकतर गुलाबी कलरची अशी दिसायला लागते. व्हाईट कोट ऑन टंग अँड कफ, आपल्या जिभेवरती म्हणजे टायफॉइड झालेल्या पेशंटच्या जिभेवरती व्हाईट कलरचे, म्हणजे व्हाईट कोट ऑन टंग, म्हणजे जिभेवरती पांढरासा काय होतो, पूर्णपणे कोट राहतो, म्हणजे पांढरासा काय होतो जिभेवरती, म्हणजे पांढरा कलर येतो. आणि कफ म्हणजे जास्त करून खोकला पण अशा पेशंटला होतो. ॲनोरेक्झिया, ॲनोरेक्झिया मीन्स लॉस ऑफ ॲपॅटाईट, भूक मंदावते. अशा पेशंटला भूकच लागत नाही, त्याला लॉस ऑफ ॲपॅटाईट म्हणायचं, ॲनोरेक्झिया. ओके. देन नेक्स्ट वन इज इफ नॉट ट्रीटेड, म्हणजे तो वेळीच जर ट्रीट झाला नाही, म्हणजे त्याच्यावर उपचार केले गेले नाही, तर ब्रीथलेसनेस, ब्रीथलेसनेस मीन्स श्वासोश्वासाला त्रास होतो, श्वासोश्वास कमी व्हायला लागतो, म्हणजेच एक ब्रीथलेसनेस म्हणजे श्वासोश्वास कमी प्रमाणात होतो. इरेग्युलर हार्टबीट्स, याचा परिणाम काय होतो बघा, हार्टबीट इरेग्युलर होतात. हार्टबीट पर मिनिटाला 72 असायला पाहिजे, तर ते कमी व्हायला चालू होतात. कळालं का? कारण श्वासोश्वास व्यवस्थित झाला नाही, याचा अर्थ रक्तातनं ऑक्सिजन वेळेवर काय होणार नाही, आतपर्यंत जाणार नाही आहे, आणि तेव्हा हार्टबीट्सवरती त्याचा परिणाम होतो. अँड हिमरेज, हिमरेज याचा अर्थ काय, हिम मीन्स आरबीसी, आणि हिमरेज याचा अर्थ आरबीसी बस्ट होतात, रप्चर होतात, आरबीसी फुटतात, त्याला हिमरेज म्हणायचं. आरबीसीज गेट ब्रेक्स, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ हिमरेज. ओके. साइन्स अँड सिम्पटम्स कळाले तुम्हाला. नेक्स्ट वन इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे आता हा कसा ट्रान्समिट होतो. मोड ऑफ ट्रान्समिशन, इट इज अ फूड अँड वॉटर बॉर्न डिसीज. अंडरलाइन दिस पॉइंट. इट इज अ फूड अँड वॉटर बॉर्न डिसीज मीन्स it is transmitted through food as well as contaminated water. म्हणजे हा एकतर अन्न आणि पाण्यातून काय होतो, रोग हा तयार होतो, पसरतो. इन्सेक्ट्स लाईक हाऊस फ्लाय, तुम्हाला माहिती आहे घरातल्या घरमाशा, अँड कॉक्रोचेस फीडिंग ऑन फिकल मॅटर मे ट्रान्सफर द बॅक्टेरिया टू फूड मटेरियल. म्हणजे आपण अन्न शिजवलेलं उघडं ठेवलं आणि त्याच्यावर घरातल्या घरमाशा असतील, कॉक्रोच फिरून गेला, तर 100% त्या कॉक्रोचकडून हे बॅक्टेरिया काय केले जातात, कारण कॉक्रोच कुठेही फिरतात. ते समजा फिकल मॅटरवरती विष्ठा किंवा बाहेरचा कचरा असेल, त्याच्यातून फिरून आलेले कॉक्रोच अन्न घटकांवरती फिरून गेले की 100% त्याच्यातून हा बॅक्टेरिया काय होतो, अन्न घटकांवर येतो. आणि असे किंवा पाण्यातून गेला असेल तर असं पाणी, दूषित पाणी, दूषित अन्न डायरेक्ट आपण इनहेल केलं तर डायरेक्ट हा बॅक्टेरिया काय जातो, शरीरामध्ये प्रवेश करतो. कळालं काही नाही. देअरफॉर इट इज अ वॉटर बॉर्न ॲज वेल ॲज फूड बॉर्न डिसीज. नेक्स्ट वन, पुअर हायजीन हॅबिट्स. पुअर हायजीन म्हणजे इथं आता ॲक्च्युली असा अर्थ घ्यायचा आहे की आरोग्याच्या स्वच्छतेच्या सवयी ज्या पाहिजे त्या चुकीच्या झाल्या, म्हणजे अस्वच्छता असेल तर अशा सवयींमुळे, अस्वच्छतेच्या सवयींमुळे सुद्धा हा काय होऊ शकतो, हा रोग पसरू शकतो. पुअर सॅनिटेशन म्हणजे आत्ताच मी म्हटलं अस्वच्छता. त्यानंतर सॅनिटेशन कंडिशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ टायफॉइड. म्हणजे सॅनिटेशन, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाच्या सवयी आपल्याला असायला पाहिजेत. त्याशिवाय काय होतात की त्याशिवाय हा रोग पसरतो. म्हणजे
स्वच्छतेच्या सवयी नसल्या तर हा रोग नक्कीच काय होतो, पसरतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या किचनमध्ये कॉक्रोच होणं याचा अर्थ किचन अस्वच्छ आहे. कारण की नाही, हे पहिलंच त्याचं लक्षण आहे की किचनमध्ये नेहमी बघा तुम्ही रात्रीच्या वेळेला किचनचं आपण काम पूर्ण केल्यानंतर आपलं काही जरी तिथं खरकटं वगैरे शिल्लक असेल तर 100% कॉक्रोचेस वाढतात. आणि म्हणून किचन जेवढं स्वच्छ असेल तिथं कॉक्रोच होणार नाही. म्हणजे याचा अर्थ आहे मुलांनो की आपली घरातली जी स्वच्छता आहे ती स्वच्छता व्यवस्थित पाहिजे. म्हणजे इथं सॅनिटेशन पाहिजे, प्रॉपर सॅनिटेशन ॲज वेल ॲज गुड हॅबिट्स. म्हणजे आपण चांगल्या सवयी ठेवल्या तर 100% असे रोग होत नाही. नेक्स्ट वन इज अ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. निदान आणि त्याच्यावरती उपचार, ट्रीटमेंट. विडाल टेस्ट अधोरेखित करा. टायफॉइड असेल म्हणजे जास्त ताप येत असेल तर विडाल टेस्ट केली जाते. विडाल टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ टायफॉइड. तुम्हाला हा प्रश्न पण विचारला जाईल की डायग्नोसिसमध्ये कोणती टेस्ट केली जाते टायफॉइडसाठी, तर कोणती टेस्ट आहे, हिचं नाव काय आहे, विडाल टेस्ट. ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड इन्व्हॉल्व्स सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस. म्हणजे काही वेळेला तीव्र स्वरूपाचं, म्हणजे ज्याला टायफॉइड अगदी तीव्र स्वरूपाचं झालेलं आहे, सिव्हिअर कंडिशनमध्ये पेशंट असेल तर काही वेळेला त्याचं गॉल ब्लॅडर पण काय केलं जातं, सर्जिकली रिमूव्ह केलं जातं, काढून टाकलं जातं. गॉल ब्लॅडर का पित्ताशयाची पिशवी, तर ती काढून टाकली जाते. आणि अँटीबायोटिक्स लाईक क्लोरोमायसिटिन इज हेल्पफुल ट्रीटमेंट. टायफॉइडवरती अतिशय गुणकारी उपचार म्हणजे क्लोरोमायसिटिन. अधोरेखित करा त्याला. क्लोरोमायसिटिनचं ट्रीटमेंट दिलं जातं. हे एक चांगलं अँटीबायोटिक आहे आणि त्याच्यानं टायफॉइड काय होतो, क्युअर होतो. नेक्स्ट, फॉर प्रिव्हेन्शन ऑफ टायफॉइड WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रेकमेंड्स. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काय रेकमेंड केले बघा, 2 व्हॅक्सिन्स. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं या टायफॉइडसाठी 2 व्हॅक्सिन्स तयार केलेल्या आहेत, रेकमेंड केलेल्या ॲज अ ओरल. म्हणजे ते ओरल म्हणजे तोंडाद्वारे घ्यायचे आहेत. त्याचं नाव आहे, पहिल्या व्हॅक्सिनचं नाव आहे, टायफॉइडचा शॉर्ट फॉर्म दिला आहे मुलांना तिथं TY, TY21A व्हॅक्सिन. म्हणजे लसीचं नाव आहे TY21A व्हॅक्सिन. अँड इंजेक्टेबल. आता हे पहिलं जे व्हॅक्सिन आहे ते ओरली घ्यायचं आहे, तोंडातून घ्यायचं आहे, म्हणजे ते टॅबलेटद्वारे वगैरे असेल. आणि दुसरं व्हॅक्सिन जे आहे ते इंजेक्टेबल म्हणजे इंजेक्शनने घ्यायचं आहे. तर ते टायफॉइड पॉलिसॅकराइड व्हॅक्सिन. टायफॉइड पॉलिसॅकराइड व्हॅक्सिन सोल्ड ॲज अ टायफिम VI, टायफिम VI अँड टायफेरिक्स. म्हणजे दुकानात किंवा बाजारात हे उपलब्ध असतील ते कुठल्या नावानं असतील, टायफिम VI आणि टायफेरिक्स या 2 नावानं हे आज आपल्याकडे काय आहेत, उपलब्ध आहेत. या पद्धतीनं हा टायफॉइडवरती ट्रीटमेंट आहे. लक्षात आलं तुम्हाला. साइन्स अँड सिम्पटम्स आपण बघितलेले आहेत. डायग्नोसिसमध्ये विडाल टेस्ट आहे आणि ट्रीटमेंटसाठी क्लोरोमायसिटिन हे अतिशय गुणकारी अँटीबायोटिक आहे. आणि त्याच्याशिवाय 2 व्हॅक्सिन WHOनं रेकमेंड केलेले आहेत, ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळं हा रोग पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. ठीक आहे ना. आता आपण नेक्स्ट डिसीज बघणार आहे, निमोनिया. ठीक आहे. हा नेक्स्ट डिसीज इज निमोनिया. कोरोनामुळे तुम्ही निमोनिया हा कन्सेप्ट खूप ऐकला असणार आहे. निमोनिया इज अ पल्मनरी डिसीज और इट इज अ इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ लंग्स. इन्फ्लमेटरी मीन्स सूज आलेली. इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ लंग्स म्हणजे फुफ्फुसांना जे सूज येते. और अल्व्हिओलाई ऑफ लंग्स किंवा फुफ्फुसामध्ये जे अल्व्हिओलाई सेल्स आहेत. अल्व्हिओलाई मीन्स वायुकोश. त्या वायुकोशांना जी सूज येते त्याच्यामुळं ह्याला इन्फ्लमेटरी कंडिशन ऑफ लंग्स ॲज वेल ॲज और अल्व्हिओलाई ऑफ लंग्स. म्हणजे अल्व्हिओलायना इन्फेक्शन होणं, अल्व्हिओलाई इन्फ्लेट होणं. इन्फ्लमेट म्हणजे सूज येणं, म्हणजे काय होणे, हे निमोनियाचं हे काय पहिलं लक्षण आहे.
नेक्स्ट, इट इज कॉज्ड ड्यू टू व्हरायटी ऑफ पॅथोजन्स. आता हा निमोनिया कशामुळे होतो ह्याच्यासाठी आणखीन बरेच पॅथोजन आहेत. काही बॅक्टेरिया पण आहेत आणि काही व्हायरस पण आहेत. आणि त्यामध्ये काही व्हायरस जे आहेत, व्हायरसेस लाईक इन्फ्लुएन्झा व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस अधोरेखित करा हे सगळे. ॲडिनो व्हायरस, यातले काही एक्झाम्पल्स मी इथं आकृतीद्वारे दाखवलेले आहेत बघा. दिस इज अ ॲडिनो व्हायरस. ॲडिनो व्हायरस हा पण याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. सेकंड वन इज अ लेजिओनेला निमोफिला, हा पण एक व्हायरस आहे. लेजिओनेला निमोफिला. थर्ड वन इज अ स्ट्रिप्टोकॉकस निमोनी. बघा या शब्दातच अर्थ आहे निमोनी. स्ट्रिप्टोकॉकस हे काय बॅक्टेरिया, म्हणजे हे काय करतात, हा निमोनिया कॉज करतात. आणि लास्ट वन इज आस्परजिलस मोल्ड, म्हणजे एक प्रकारचं हे आस्परजिलस हे फंगस आहे की ज्याच्याद्वारे काय केलं जातं, निमोनिया कॉज होतो. मीन्स देअरफॉर इट इज अ व्हरायटी ऑफ पॅथोजन्स, इट इज ट्रान्समिटेड थ्रू व्हरायटी ऑफ पॅथोजन्स, म्हणजे याच्यासाठी हा पसरवणारा अनेक प्रकारचे पॅथोजन आहेत. मी आता सांगितलं काही बॅक्टेरिया आहेत, काही व्हायरसेस आहेत. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ it is also called as a respiratory syncytial virus. म्हणून याला शॉर्ट मध्ये RSV असं म्हणतात. त्याला अधोरेखित करा. रेस्पिरेटरी, कारण श्वासोच्छवासामध्ये हा व्हायरस म्हणजे श्वसन मार्गातून हा आत जातो आणि म्हणून रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस और RSV और बॅक्टेरिया लाईक स्ट्रिप्टोकॉकस निमोनी. मी आता सांगितलं हा बॅक्टेरिया स्ट्रिप्टोकॉकस निमोनी. और फंगल पैथोजन एग्जाम्पल निमोसाइटिस जिरोव्हेसी अँड निमोसाइटिस कॅरिनी. हे सगळे काय आहेत, एक प्रकारचे फंगस आहेत की ज्यामुळे हा निमोनिया कॉज होतो. म्हणजे निमोनिया कॉज करणारा व्हायरस पण आहे, बॅक्टेरिया पण आहे आणि काही फंगस पण आहे. कळलं की नाही. नेक्स्ट, निमोनिया कॅन ऑल्सो बी कॉज्ड ड्यू टू बाय केमिकल बर्न्स और फिजिकल इंजुरी टू लंग्स. म्हणजे समजा लंग्सना केमिकल इंजुरी झाली, म्हणजे केमिकल बर्न्स म्हणजे काही केमिकल्समुळं लंग्समधले अल्व्हिओलाई डॅमेज झाले, अल्व्हिओलाई खराब झाले तरी पण निमोनिया होऊ शकतो. आणि फिजिकल इंजुरी म्हणजे काही दुखापत झाली बाय ॲक्सिडेंट किंवा काही पण दुखापत झाली आणि लंग्स डॅमेज झाले तर निमोनिया होऊ शकतो. म्हणजे लंग्सला इंजुरी झाली, कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर, म्हणजे हे शारीरिक म्हणजे अपघात असू दे किंवा काही केमिकल्सद्वारे सुद्धा अल्व्हिओलाई दुखापत झाली तरी सुद्धा काय होऊ शकतो, निमोनिया होऊ शकतो. देअरफॉर निमोनिया इज अ लंग डिसीज, म्हणजे हा लंगला होणारा डिसीज आहे म्हणून इट इज अ इन्फ्लमेटरी पल्मनरी डिसीज. साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस निमोनिया आर, फर्स्ट वन इज अ कफ. कफ म्हणजे माहिती आहे ना, कफ खोकला. कफ प्रोड्युसेस येलो और ग्रीनिश स्पटम और प्लिगम. स्पटम म्हणजे सर्दी. कफमुळे जर हिरवट सर्दी येते की नाही खोकल्यातून शिंकेतून तर त्याला काय म्हणायचं, स्पटम और प्लिगम. हाय फीवर, ताप जास्त असतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, शॉर्टनेस ऑफ ब्रीथला डिस्पनिया म्हणायचं. शॉर्टनेस म्हणजे श्वास घ्यायला काय होतो, म्हणजे त्रास होतो आणि त्यामुळे श्वासोश्वास हा कमी होतो. चेस्ट पेन ड्युरिंग डीप ब्रीथ और कफिंग, म्हणजे समजा खोल श्वास घ्यायचा असेल, डीप ब्रीदिंग करायचं असेल तर छातीमध्ये खूप काय होतात, वेदना होतात. त्याला काय म्हणायचं, चेस्ट पेन. पेन म्हणजे वेदना. लॉस ऑफ ॲपेटाईट माहिती आहे तुम्हाला, भूक मंदावणे. फटीग म्हणजे सगळे स्नायू शिथिल होणे, अकार्यक्षमता स्नायूंमध्ये. हेडेक डोकं दुखणे, वॉमिटिंग उलट्या होणे. जॉईंट पेन्स सांधे दुखणे. आणि मसल एक्स, मसल्स एक म्हणजेच काय, सगळे स्नायू दुखणे, मसल एक्स. मोड ऑफ ट्रान्समिशन, निमोनिया मोस्टली स्प्रेड्स बाय डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. निमोनिया हा पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट मध्ये. आता कोरोना व्हायरसचा पहिलंच लक्षण हे निमोनियाची सगळी लक्षणं म्हणजे कोरोनाची लक्षणं आहेत असे आपण मानतो. कारण बघा निमोनिया
काही वेळेला निमोनिया डिटेक्ट झाला की पुढची पण कोरोनाची टेस्ट केली जाते. याचा अर्थ आहे की पर्सन टू पर्सन म्हणजे निमोनिया झालेल्या व्यक्तीच्या शिंकेतून, त्याच्या शिंकण्यातून हा व्हायरस का होऊ शकतो, शेजारच्या व्यक्तीला होऊ शकतो. आणि म्हणून इट कॅन ऑल्सो स्प्रेड व्हाया ड्रॉपलेट्स रिलीज्ड बाय इन्फेक्टेड पर्सन और इवन बाय युझिंग शेअर्ड क्लोथ्स अँड युटेन्सिल्स. म्हणजे निमोनिया झालेल्या व्यक्तींना त्याचे ड्रॉपलेट्स म्हणजे काय, त्याची थुंकी, उघड्यावरती त्यांना थुंकलं किंवा त्याच्या नाकातून त्याच्या शिंका किंवा त्याचं जी सर्दी आहे ती बाहेर पडली की त्याच्या ड्रॉपलेट्समधून, त्याच्या बाहेर पडणाऱ्या थुंकीतून हा काय होतो, शेजारच्या व्यक्तीला हा काय होऊ शकतो, व्हायरस बॅक्टेरिया जाऊ शकतात. आणखी दुसऱ्या, त्या निमोनिया झालेल्या व्यक्तीचे युटेन्सिल्स म्हणजे भांडी आणि कपडे वापरल्यामुळे सुद्धा काही प्रमाणात हा काय होऊ शकतो, दुसऱ्याला स्प्रेड होऊ शकतो. नेक्स्ट वन इज अ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. इन दिस कोर्स ऑफ ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन पॅथोजन लिडिंग टू द डिसीज. म्हणजे कोर्स ऑफ ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट किती करायचं आहे, नेमका तो किती डीप पर्यंत निमोनिया पसरलेला आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला राईट लंग आणि लेफ्ट लंग असे दोन लंग आहेत आपल्याला. त्या लंगमध्ये इन्फेक्शन किती स्प्रेड झालेलं आहे, किती अल्व्हिओलायपर्यंत ते डॅमेज करत गेलेलं आहे, किती अल्व्हिओलायपर्यंत तो डिसीज पसरलेला आहे, त्या प्रमाणात किती तो डीप पर्यंत लंगमध्ये पसरलेला आहे, त्या प्रमाणात त्याला ट्रीटमेंट करावी लागते. फॉर बॅक्टेरियल निमोनिया म्हणजे समजा बॅक्टेरिया मार्फत, जीवाणूमार्फत निमोनिया झाला असेल त्याला बॅक्टेरियल निमोनिया म्हणायचं. अँटीबायोटिक्स लाईक, तर त्याच्यासाठी कुठली ट्रीटमेंट आहे बघा, अँटीबायोटिक्स आहेत आता त्यामध्ये, त्यांची नाव आहेत बेन्झिल पेनिसिलिन. अधोरेखित करा, बेन्झिल पेनिसिलिन, अँपिसिलिन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. हे सगळे अँटीबायोटिक आहेत बॅक्टेरियल निमोनियासाठी. कुठले कुठले बघा, पेनिसिलिन, अँपिसिलिन, क्लोरॅम्फेनिकॉल हे सगळे इफेक्टिव्ह काय आहे, अँटीबायोटिक आहेत. अँड प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये निमोनिया होऊच नाही म्हणून आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रमाणे व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन इन बोथ चिल्ड्रन्स ॲज वेल एज अडल्ट्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुलांना, लहान मुलांना निमोनिया जास्त होतो. आपण म्हणतो लहान मुलं जे असतात तर त्यांना निमोनियाची लक्षणं जास्त करून दिसत असतात आणि म्हणून ह्याच्यासाठी व्हॅक्सिनेशन आज उपलब्ध आहेत. म्हणजे लसीकरण आज बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून लस देणं हे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय आहे, प्रिव्हेन्शन आहे. म्हणजे लहान मुलांना जन्मलेल्या 1 वर्षाच्या आतील मुलांना लस देणं हे पहिलं त्याचं काय, प्रिव्हेन्शन. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट हिमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड स्ट्रिप्टोकॉकस निमोनिया इन फर्स्ट इयर ऑफ लाईफ. लक्षात आलं, मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत ह्या दोन्ही म्हणजे बॅक्टेरिया पण आणि व्हायरस या दोन्ही विरुद्ध लस बाजारात उपलब्ध आहेत आणि 1 वर्षाच्या आत हे दोन्ही लसी मुलांना देणं गरजेचं आहे. त्यांचे नाव काय काय बघा, हिमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड स्ट्रिप्टोकॉकस निमोनी. ह्या दोन्हीच्या पण अगेन्स्ट लसी ज्या आहेत, वॅक्सिन जे आहे ते दिलं पाहिजे टू रेड्यूस द चान्सेस ऑफ कॉझिंग निमोनिया, की जेणेकरून निमोनिया ह्या मुलांना होणार नाही. ठीक आहे ना. इथंपर्यंत आपण निमोनिया हा डिसीज काय केलेला आहे, संपवलेला आहे.